ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलंय. काय दिले प्रॉब्लेम आहे बघा आता. ए सॉलिड स्पियर ऑफ मास 1 kg rolls, very important, rolls, it roll on table with linear speed 2 meter per second. Linear speed दिलाय 2 meter per second. And विचारले काय, फाइंड टोटल कायनेटिक एनर्जी. फाइंड टोटल कायनेटिक एनर्जी विचारले. आता रोलिंग मोशनवर प्रॉब्लेम आहे. तर रोलिंग मोशनवर प्रॉब्लेम आहे. तर ह्यामध्ये मास दिलंय किती, 1 kg, आणि जी वेलॉसिटी काय दिले, 2 मीटर पर सेकंड. मग कायनेटिक एनर्जी किती येणार, हाफ mv स्क्वेअर येणार काय, बरोबर आहे. बट फॉर लिनियर मोशन, ही मोशन आहे रोलिंग, त्यामुळे कायनेटिक एनर्जी चा फॉर्म्युला टोटल कायनेटिक एनर्जी विचारलंय, नॉट रोटेशन अँड लिनियरचं ऍडिशन. म्हणजे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी अँड रोटेशन कायनेटिक एनर्जीचं ऍडिशन म्हणजेच टोटल रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ mv स्क्वेअर आहे, बरोबर आहे. बट 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. ह्या प्रॉब्लेमने फॉर्म्युल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायला पाहिजे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फाइंड करायला पाहिजे. फार इझी आहे, कारण बॉडी दिले सॉलिड स्पियर. आता सॉलिड स्पियर दिले, सॉलिड स्पियर, मग याचं के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कसं फाइंड करणार. त्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर माहित पाहिजे. किती असतोय, 2/5 mr स्क्वेअर. हा कोइफिशियंट 2/5 म्हणजेच के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. कसं बघा, कारण आयचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ के काय असतोय, एम इंटू के आर स्क्वेअर, एम के स्क्वेअर 2/5 mr स्क्वेअर. अंडरस्टूड. एम गेट कॅन्सल, आणि त्यामुळे लक्षात ठेवा, सीईडी साठी, जेडब्ल्यू साठी, नीट साठी कोइफिशियंट नथिंग बट के बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू, कोइफिशियंट आहे 2/5, आपल्याला मिळालं के बाय आर स्क्वेअर. का फाइंड केलं आपण, बिकॉज टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. यस, कायनेटिक एनर्जी टोटल, हाऊ मच, हाफ mv स्क्वेअर 1 प्लस k स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हाफ m, मास किती आहे 1 kg, वेलॉसिटी किती आहे 2 स्क्वेअर, 1 प्लस 2/5 क्रॉस मल्टिप्लाय 2/5 प्लस 1. इथं काय नाही, 2 गेट कॅन्सल विथ दिस 1 2 राहिलं फक्त 2 into प्लस 2/5 प्लस 1, 2 प्लस 5 7, 7/5, म्हणजे इट इज 14/5. इट इज 2.8 जूल. कायनेटिक एनर्जी ना, 14 and 5, 5 चा टेबल बघितला तर 2.8 जूल. अंडरस्टूड. समला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला घ्या.